या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारवेस येथील नाल्याजवळ शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नाल्यातून गॅस या संकल्पनेचा संदर्भ घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मकरित्या नाल्यातून गॅस तयार करण्याचा प्रयोग सादर करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. या माध्यमातून सरकारच्या दाव्यांची खिल्ली उडवत नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या प्रतिमेसमोर आरती करत गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे यांनी आरोप केला की केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडले. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना रांगेत उभं राहावं लागतंय. अनेक लघु उद्योग अडचणीत आलेत. नाल्यातून गॅस या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करूनही गॅस तयार झाला नसल्याने केवळ घोषणाबाजी असल्याचा आरोप त्यांनी केला. ई ब्लॉक अध्यक्ष उदय शंकर चाकोत यांनी सरकारवर टीका करत सांगितलं की बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना गॅस मिळण्यात अडचण येत असून एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागतायत. सणासुदीच्या काळात गॅस उपलब्ध नसल्यानं महिला, हॉटेल व्यावसायिक व लघुउद्योजक मोठ्या संकटात सापडल्याचं त्यांनी नमूद केलं. या आंदोलनाच्या आयोजनासाठी उदय शंकर चाकोत यांनी विशेष परिश्रम घेतला. आंदोलनात शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रदेश सचिव राहुल वर्धा, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलमडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकेपंडला तसंच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळेस देखील मोदींनी सांगितलं की ऑक्सिजन सगळ्याला मिळत आहे आणि सगळे लोक या ठिकाणी खोटं बोलत आहेत. त्यातील अनेक लोक त्या ठिकाणी देशामधले, महाराष्ट्रामध्ये, सोलापूर शहरामध्ये दगावले गेलेले आहेत. आता देखील तुम्ही बघता की मोदीजी सांगतायत की देशामध्ये, राज्यामध्ये गॅस कुठेही तुटत नाही आणि त्यांच्या संकल्पना बघताय की सगळे गॅस निर्मिती या ठिकाणी चालू आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या जे विचारातून या ठिकाणी हे गॅस आता सक्सेसफुल झालेला आहे. मोदीजी हे देशाचे सक्सेसफुल, जे किती लोकांना उल्लूमध्ये काढायचं हे खऱ्या अर्थानं मोदीजीकडनं शिकलं पाहिजे. लोकांना थाळी वाजवायला सांगितलं. अनेक हिरो, नटनट्या, अमिताभ बच्चन देखील टाळ्या वाजवले. अनेक लोकांना दिवे लावायला लागले, मेणबत्त्या लावायला सांगितले आणि आता त्यांनी सांगतायत की राज्यामध्ये त्यांचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते सांगतायत की अजिबात कोण या ठिकाणी खोटं बोलायचं नाही, सगळीकडे सुरळीत चाललंय, गॅस सगळ्याला मिळू लागलाय. मग 2-2 किलोमीटर अंगा काय लोक उगं बाहेर पडतात का? पण आज राज्यात, महाराष्ट्रात नाही, अनेक राज्यामध्ये तुम्ही बघता की लोकांच्या गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत. तरी देखील ह्या राज्यकर्त्यांना डोळे उघडायला तयार नाहीत आणि फुल बोलायचं, खोटं बोलायचं की राज्यामध्ये गॅस आहे, इकडे लोक मरीगा नाहीत, पण खोटं बोलायची एक हद्द असते. परवा बघितलं की सोलापूर शहरामध्ये राहुलजी गांधी फक्त चहा पिल्यामुळे आंदोलनमध्ये ज्यांची लायकी नसताना लोक त्या ठिकाणी राहुलजी गांधीवर टीका करतात. आपलं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे ह्या देशाचं. जे खोटं बोलणाऱ्या लोकांना देखील तुम्ही खांद्यावर घेता आणि जे माणूस लढतोय, खरं बोलतोय, अशा लोकांना ह्या ठिकाणी आंदोलन त्यांच्यामुळे होतंय. त्याकरता जे आंदोलन केले होते राहुलजी गांधींच्या विरोधात, आता आम्ही या ठिकाणी राहुलजी गांधींना काँग्रेस पक्षाच्या दूध अपेक्षा या ठिकाणी घालणार आहे. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,
SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार, तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे, सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.